दिवाळीचे दिवस. पंढरपूर दिवाळी म्हणजे खूपच मज्जा असायची. त्यातून पाटलांच्या श्रीमंत बंगल्यामध्ये बँक मॅनेजर गांधी यांचे घरोब्याचे संबंध. पंढरपूरच्या बँकेमध्ये गांधी मॅनेजर म्हणून आले. तेव्हापासून अण्णा पाटील यांच्याबरोबर त्यांचे फारच घनिष्ठ संबंध झाले. त्याचं कारणही तसंच होतं. पाटलांचा मोठा मुलगा श्रीरंग आणि गांधीचा मुलगा राहुल एकाच वर्गात शिकत होते. तसेच पाटलांची मुलगी रागिनी आणि गांधीची मुलगी अंजली या पण एकत्र शिकत होत्या. विजूताई पाटील शाळेत जायच्या तेव्हा गांधीची सौभाग्यवती सोनिया यांच्याबरोबर त्यांची फारच मैत्री झाली. गांधी तसे सज्जन, मनमिळाऊ स्वभाव, गोड बोलणे, बँकेच्या अधिकाऱ्याला योग्य. तर अण्णा पाटील पक्के मुरलेले राजकारणी, भरपूर शेती, साखर कारखाना आणि बराच काही पसारा. अण्णा पाटलांचं पंढरपुरात वजन होतं. विठ्ठलाची साग्र संगीत पूजा त्यांच्या हातून बऱ्याच वेळेला होत असे. तसेच दानधर्म, अनाथालयाला देणगी, पंढरपुरातील लायब्ररी, पाटलांच्या घरून घसघशीत दान दिले जात असे. बँकेचे तर बँकेच्या मॅनेजरला तर घरचाच नातेवाईक समजून पाटील यांच्याकडे कायमच जेवण, हुरडा पार्टी आणि असे काही ना काहीतरी कार्यक्रमाचे आयोजन करून बोलावणे असे. नवीन येणाऱ्या मॅनेजरला नाही म्हणायचं काहीच कारण नसे. विजूताई सोनियासाठी भारी भारी भेटवस्तू आणत. भारी पर्स, मेकअपचे सामान, मिठाईचे बॉक्स. तसेच पाटील कुटुंब कुठे फिरायला गेले तर सगळ्या ओळखींच्या व्यक्तींसाठी काही ना काहीतरी भेटवस्तू जरूर आणणार. विजूताई फार सज्जन, अंगावर हिऱ्या मोत्याचे ना दागिने घालून मिरवत. 5 वर्षानंतर गांधी यांची पंढरपूरहून बदली झाली. श्रीरंग आणि राहुल पुण्याला हॉस्टेलमध्ये शिकायला गेले, त्यामुळे त्यांची तर फारच दोस्ती झाली आणि विजूताई आणि सोनियांची पण मैत्री कायम राहिली. दसरा, दिवाळी, संक्रांत कायम भेटवस्तूंचा आदानप्रदान होत. बऱ्याच वेळेला सोनिया पंढरपुरात 15 दिवस राहायला जात. रागिनी आणि अंजली दोघेही मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेल्या. अण्णा पाटलांनी रागिनीप्रमाणेच अंजलीची पण काळजी घेतली. श्रीरंग इंजिनियर झाल्यावर मॅनेजमेंट करून अण्णासाहेबांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली होती. राहुल इंजिनियर झाल्यावर दुबईला निघून गेला. त्याला चांगल्या नोकरीची संधी तिकडे मिळाली आणि तो आता 4-5 वर्ष दुबई व इतर ठिकाणी काम करत होता. रागिनी आणि अंजली दोघेही डॉक्टर झाल्या होत्या आणि MDची तयारी करत होत्या. सुट्टीच्या वेळेला अंजली देखील रागिनीबरोबर पंढरपूर येत होती. दोन्ही कुटुंब दिवाळी एकत्र साजरी करत. भावाभावांमध्ये सख्य नसेल एवढे गुळपीट पाटील आणि गांधी कुटुंब झाले होते. त्याचं कारणही होतं आणि सोनिया आणि विजूताई यांनी आपले संबंध फारच चांगले ठेवले होते. कायम होणाऱ्या भेटी नाहीतर फोनवर गप्पा. विजूताई सोनियाला आपली धाकटी बहीण समजत होत्या. राहुल दुबईला गेल्यानंतर त्यांना एकटे वाटू नये म्हणून विजूताई हक्कानी दिवाळीला गांधी कुटुंबियांना पंढरपूरला बोलावत. इतके की त्यांचे लक्ष्मीपूजन देखील सगळे दागिने एकत्र ठेवून होत असे. दिवाळीला एकत्र असणं हा दोन्ही कुटुंबाचा एक पायंडाच पडला आणि दिवाळी पंढरपूरमधल्या पाटलांच्या नवीन बंगल्यावर साजरी व्हायची. लक्ष्मीपूजनाचा थाट तर और असायचा. धनत्रयोदशीला मध्यरात्री कारभाराच्या सगळ्या चोपड्या, काही मोजके दागिने अशी पूजा चालायची. यावर्षीही दिवाळी पण विशेष आनंदाची होती. अंजलीला पाटील कुटुंब सून करून घेणार होते. अंजली आणि श्रीरंग विशेष आनंदात होते. राहुल नुकताच दुबईहून परत आला होता. येताना त्यांनी 12 सोन्याची बिस्किटं आणली होती. धनत्रयोदशीला मध्यरात्री चौरंगावर सगळं काही मांडून विशेष आनंदात पूजा झाली. भीमागडाला अण्णासाहेबांनी सांगितले, पहाटेच उठून पाणी तापवण्यासाठी तयारी कर, कारण दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी होती. अण्णा पाटलांचे भाऊ सदाशिव, वहिनी प्रमिलाबाई, त्यांचा मुलगा आनंद आणि गोपाळ, तसेच अण्णांची धाकटी बहीण रुक्मिणी तिचे पती यांच्याबरोबर आलेली होती. अण्णांचा मोठा बंगला, बंगल्यांच्या मागे खोल्या, मोठी सरपणाची खोली, चौकीदार आणि 2 शिकारी कुत्री, गोठ्यामध्ये 4 गाई आणि म्हशी देखील. अण्णांच्या बंगल्याची रचना देखील काहीशी वेगळीच होती. माडीवरती अण्णा, श्रीरंग आणि अजून 2 एकंदर 4 शयनकक्ष होते. माडीवर जाण्यासाठी जिन्यामध्ये एक भरभक्कम लोखंडी दार होते जे रात्री अण्णा लावून घेत. अण्णांची खोली आणि श्रीरंगाच्या खोलीच्या मध्ये भिंतीमध्ये एक अदृश्य मुख्य तिजोरी होती. जड जवाहीर, पैसा, अडका दोन्ही तिजोरी यांमध्ये विभागून ठेवल्या जात. खालच्या मजल्यावरती पाहुण्यांसाठी 3 खोल्या, प्रशस्त देवघर, मागील बाजूस प्रचंड मोठे स्वयंपाकघर, जेवणघर, 2 हॉल आणि 4 बाथरूम.
तळमजल्यावरती अण्णांची विशिष्ट खोली होती. बँकेच्या लॉकरसाठी भरभक्कम होती. तळमजल्यावर ती 2 प्रचंड हॉल आणि अण्णांचे ऑफिस दप्तर होते. उशिरा पूजा झाल्यामुळे मंडळी झोपण्यास गेली. विजूताईंनी नरक चतुर्दशीच्या आंघोळीची तयारी, फराळाचे डबे वगैरे तयारी ठेवूनच झोपायला गेल्या. रात्रीचे 2:30 वाजले होते. अचानक कुऱ्हाडीने लाकडे तोडायचा आवाज यायला लागला. अण्णासाहेबांना जाग आली. त्यांना वाटलं भीमगडी आंघोळीची तयारी करण्यासाठी लाकडे तोडत आहे. त्यांनी काही लक्ष दिले नाही. त्याच्यानंतर त्यांना गाढ झोप लागली. गांधी, राहुल आणि सोनिया देवघराच्या बाजूच्या खोलीमध्ये झोपले होते. लाकडे तोडण्याच्या आवाजांनी गांधी यांना जाग आली, पण कुत्रे ओरडले नाहीत, भुंकले नाहीत. त्यामुळे त्यांना वाटले की गडी माणसं आंघोळीची तयारी करत आहेत. तोंडावर पांघरून घेऊन गांधी परत झोपले. अंजली आणि रागिनी वरच्या मजल्याच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. त्यांना काय झालं समजले देखील नाही. सप सप लाकडे तोडायचा आवाज येऊ लागला. बाहेरच्या अंगणामध्ये फटाक्यांची लढ, फटाके मध्ये मध्ये लक्ष्मी बॉम्ब आणि त्यांच्याबरोबर लाकडे तोडायचा आवाज येऊ लागला. अचानक अण्णांचा बंगला हादरला. बाहेरच्या लक्ष्मी बॉम्ब बरोबर अजून एक धमाका झाला होता. तरी पण सारी मंडळी त्यामुळे उशिरा झोपल्यामुळे झोपेतच होती. बाहेरच्या फटाक्यांच्या आवाजामुळे हिरा आणि मोती कोई कोई आवाज करत ओरडू लागले आणि नंतर गप्प झाले. सोनिया बाथरूमला जाण्यासाठी उठली. देवघर ओलांडून बाथरूमकडे जाताना तिला स्वयंपाकघरात हालचाल जाणवली. मी येते बरं मदतीला विजूताई, असं म्हणत बाथरूममध्ये घुसली. अचानक घरातले दिवे गेले. सोनिया बाथरूममध्ये अडकून पडली. ठोक ठोक दरवाजा ठोकला. बाहेर पळापळ जाणवत होती, पण कोणी दार उघडलं नाही. खालच्या मजल्यावरचा ओरडा ऐकून अण्णासाहेबांनी आपल्या खोलीमधला CCTV चालू केला. घरात चाललेल्या परिस्थितीची त्यांना कल्पना आली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. दरोडेखोरांना हे माहीत नव्हतं वरच्या मजल्यावर विजेचे कनेक्शन वेगळे आहे. अर्धा तास गेल्यावरती अचानक सायरनचा आवाज बाहेर आला. घरातले दिवे लागले होते. कोणीतरी बाथरूमचं दार उघडलं. सोनिया बाहेर आली. पुढचं दृश्य बघून तिची दातखिळी बसली. भोवळ येऊन ती खाली पडली. बंगल्याचा पुढचा दरवाजा कुऱ्हाडीच्या वाराने तोडला होता. गांधी आणि राहुल यांचे डोके धडा वेगळे झाले होते. दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सदाशिवराव तसेच अनंतराव जबरदस्त जखमी होते. फटाक्याच्या आणि लाकडे तोडण्याच्या आवाजामुळे सदाशिवराव आणि अनंतराव दोघे जागे झाले होते. 5-6 दरोडेखोर काळे कपडे आणि माकड टोप्या घालून घरात शिरले होते. सदाशिवराव यांना कोपऱ्यात पकडून तिजोरीचा पत्ता मागत होते. ओरडणाऱ्या त्रिंबकरावांना डोक्यात दंडुके मारून बेशुद्ध पाडले होते. रुक्मिणी आणि प्रमिलाच्या नाकापुढे रुमाल पकडून दोघींना कोठीच्या खोलीमध्ये नेऊन बांधून ठेवले होते. अंगावरचे दागिने घेऊन चोरांनी त्यांना मुका मार दिला होता. त्यामुळे रुक्मिणीबाई आणि प्रमिलाबाई बेशुद्ध पडल्या होत्या. रात्री झोपताना दागिने काढून ठेवायची पद्धत असल्यामुळे काकू आणि आत्याच्या अंगावरती फारसे दागिने नव्हते. बंगल्यावर दरोडा पडला होता. धनत्रयोदशीला ठेवलेले पूजेतील सगळे सामान नाहीसे झाले होते. दरोडेखोरांनी दोन्ही कुत्र्यांना बिस्किटं खाऊ घालून झोपवले होतं. भीमागडी हातपाय बांधलेल्या अवस्थेत वृंदावनाच्या मागे पडला होता. प्रतिकार करणाऱ्या सगळ्यांना दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने मारले होते. गोपाळने अण्णासाहेबांना हाक मारल्यानंतर खालची गडबड ऐकून श्रीरंगाने आपले पिस्तूल काढलं. पळून जाणाऱ्या गुंडांवरती त्यांनी गोळीबार केला. त्यातल्या एकाच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो खाली पडला आणि गोपाळ आणि श्रीरंगाने त्याला खाली पाडून पकडून ठेवले. हाताला लागेल ते सामान घेऊन दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण श्रीरंगाने त्यांच्यापैकी एकाला पकडले. बाकीचे सगळेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. बंगल्याच्या मागच्या बाजूला त्यांनी आपल्या मोटरसायकल तयार ठेवल्या होत्या. त्याच्यावर बसून ते फरार झाले. पोलिसांनी जखमींना ताबडतोब पंढरपूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. झालेल्या गोष्टीचा पंचनामा करून एका दरोडेखोराला ताब्यात घेऊन पोलीस परत गेले. दरोडेखोराच्या तोंडावर असलेली माकड टोपी पोलिसांनी वर केली तेव्हा अण्णासाहेबांना अतिशय धक्का बसला. राहुल बरोबर आलेल्या मित्रांपैकी तो एक अली खान होता. राहुलच्या बरोबर आलेले 4 मित्र अण्णासाहेबांना अजिबात आवडले नव्हते. दिवाळी हा कौटुंबिक सण होता. त्यातून त्यांचे बंधू आणि धाकटी बहीण पण घरी आलेले होते. गांधी कुटुंब जरी नवीन नात्यात बांधले जाणार होते तरी पण अचानक आलेले पाहुणे अण्णासाहेबांना आवडले नव्हते. राहुलचे मित्र कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापेक्षा अण्णासाहेबांचा बंगला हिंडून बघण्यामध्येच मग्न होते. कुठे दरवाजे आहेत, कुठे खिडक्या आहेत, सुरक्षेची काय काळजी आहे आणि अण्णासाहेब किती श्रीमंत आहे याची जणू काही चौकशी करत होते.
दुसऱ्या दिवशी राहुल आणि श्रीरंगबरोबर त्यांचा शेतावरती जायचा पण बेत होता. मित्र तर रात्री बंगल्यातच राहायचा प्रयत्न करत होते, पण अण्णासाहेबांनी निक्षून नाही म्हटले होते, म्हणून राहुल आणि श्रीरंगने त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. सोनियांच्या समोरून सहस्रबुद्धे यांनी सांगितलेले भविष्य तरळून गेले. तुमच्या मुलीच्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठी आडकाठी तिचा भाऊच आणणार आहे. हे जेव्हा सहस्रबुद्धे म्हणाले होते तेव्हा सोनियांच्या डोळ्यापुढे काळोख दाटला होता. अंजलीचं लग्न श्रीरंगबरोबर ठरलं होतं आणि तुळशीच्या लग्नानंतर पहिल्याच मुहूर्ताला लग्न होणार होतं. पण पंढरपूरचे पोलीस इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार घरी आले. त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. बंगल्याचा मुख्य दरवाजा आतून उघडाच होता. त्या अर्थी घरातल्याच कोणीतरी रात्री दरवाजा उघडा ठेवला होता. श्रीरंगच्या सुरक्षा नियमानुसार मुख्य दरवाजा श्रीरंगने स्वतः बंद केला होता. मोती आणि हिरा हे दोघेही कुत्रे विषारी बिस्किट खाऊन झोपले होते, तर भीमा गड्याला डोक्यावरती दंडुका मारून बेशुद्ध केलं होतं. नोकरांच्या सर्व खोल्यांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या. त्यांनी राहुलच्या सामानाची संपूर्ण झडती घेतली. सामानामध्ये आक्षेपार्ह बऱ्याच गोष्टी होत्या. राहुलच्या बॅगमध्ये वरच्या भागांमध्ये ड्रग्ज लपवले होते. तो कुठल्या तरी भलत्याच रॅकेटमध्ये सापडला होता. त्याच्याबरोबर आलेले 4 मित्र हे मित्र नसून त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी आले होते. अण्णासाहेब पाटलांकडे गडगंज दौलत असल्यामुळे त्या 5 जणांनी दरोडा घालण्याचा प्लॅन केला होता. कोणीही साक्षीदार सापडू नये म्हणून राहुलच्या मित्रांनी त्याचा खात्मा केला होता. राहुलने आणलेली बिस्किटे, आणलेले पैसे हे सगळे फक्त भुलवण्यासाठी होते. राहुलच्या मनामध्ये लहानपणापासूनच श्रीरंग, रागिनी यांच्याबद्दल सुरुवातीला कुतूहल आणि नंतर असूया निर्माण झाली होती. गांधी बँक मॅनेजर म्हणजे जणू काही बाकीच्यांच्या पैशांवरती असलेले गुरखा किंवा रखवालदार. नुसतंच तळ राखायचं. इंजिनिअरिंग करताना त्यांनी ठरवलं की परदेशात जाऊन भरपूर पैसे कमावून घ्यायचे. पैसे कमवण्याच्या नादात मध्ये राहुल सचोटी जोडून वाममार्गाला लागला होता. पण त्याच्या आईवडिलांना याची सूत मात्र कल्पना नव्हती. राहुलला नेहमी वाटे अण्णासाहेब त्याच्या आईवडिलांना नोकर समजतात. सोनिया तर विजिताईंकडे गेल्यावर इतके काम करे जणू काही एखादा नोकर. सोनिया प्रेमाने जरी काम करत असली तरी राहुलला ते आवडत नसे. कॉलेजमध्ये असताना श्रीरंगकडे असणारा आयफोन, भारी मेकबुक, त्याची महागडी मोटरसायकल, महागडे कपडे, घड्याळ राहुलला फार हसूया वाटे. सलमान खानच्या जाळ्यामध्ये राहुल तेव्हा केव्हा अडकला हे त्याचे त्यालाच समजले नाही. नोकरी करताना सलमान खानबरोबर पण काम करून त्याच्या हातून काही चूक झाली. चुकीची भरपाई म्हणून आता त्याला जवळजवळ 50 लाख रुपये सलमान खानला द्यायचे होते. एवढी रक्कम देणे त्याला शक्यच नव्हतं. पैसे नाही दिले तर सलमान खानची कायमची गुलामी त्याच्या नशिबात लिहिलेली होती. गांधी यांनी जेव्हा त्याला अंजली आणि श्रीरंग यांच्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा आनंद वाटून राहुलच्या डोक्यामध्ये एक वेगळाच किडा वळवळला. 50 लाख इथेच वसूल करण्याचा त्याच्या मनामध्ये बेत ठरला. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला अण्णासाहेब त्यांची तिजोरी उघडून पूजा करत हे त्याने लहानपणापासूनच पाहिले होते. तो भारतात नसताना देखील अण्णासाहेबांकडे पद्धत तशीच असेल असा त्याचा समज होता. त्याने मनाशी बेत आखला आणि पैसे वसुलीसाठी सलमान खानचे 4 गुंड बळजबरीने त्याच्याबरोबर पंढरपूरकडे रवाना झाले. खरं म्हणजे लुटीचा दिवस लक्ष्मीपूजनाचा ठरला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीरंग आणि अंजली यांचा गंध अक्षत कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यामुळे बरेचसे पाहुणे मंडळी अण्णासाहेबांच्या घरांमध्ये येणार होती. अशा वेळेस जर काही दरोडा वगैरे घातला तर अंगलट येईल असा विचार करून राहुलने धनत्रयोदशीचा मुहूर्त पकडला. गांधी कुटुंबाला अण्णासाहेबांच्या घरांमध्ये मुक्तहस्त वावरण्याची संधी असे. तळमजल्यावरती अण्णासाहेबांची मोठी तिजोरी होती. तिथे फक्त बाहेरच्या माणसांना जायची बंदी होती. तरी पण राहुलनं काहीतरी काम काढून श्रीरंगबरोबर तळमजल्यावर जाऊन तिजोरीची वित्तम बातमी काढली होती. अण्णासाहेबांच्या शयनकक्षात मात्र कोणालाच आत यायची परवानगी नव्हती. श्रीरंगनेच वरच्या मजल्यावरची सुरक्षितता नवीन पद्धतीने करून घेतली होती. काही गुप्तकळ तसेच वरून लाकडी दिसणारे पण भरभक्कम दरवाजे याचा मात्र कोणाला थांगपत्ता नव्हता. श्रीरंग आणि अण्णासाहेब दोघांच्याहीकडे CCTV नेटवर्कचे मॉनिटर होते. दोघांच्याहीकडे बंदुकीचे परवाने होते. ही नवीन घडामोड राहुलला माहिती नव्हती. अंजली आणि रागिणी MBBS होण्यामध्ये एवढ्या दंग होत्या, बाकी कुठल्याही गोष्टीत काहीच रस नव्हता. गांधी बाबा तसे सज्जन गृहस्थ, त्यामुळे नको त्या भानगडीमध्ये नाक खुपसायला त्यांना पण आवडत नसे. सोनियाच्या तोंडून विजूताईकडील दागिन्यांची माहिती काढली होती. बराच वेळेला सोनियाला विजूताईंचे काही दागिने घालायलाही मिळत.
नाही का श्रीरंगच्या मुंजीच्या वेळेला सोनिया तशीच गेली होती, प्रवासात दागिन्यांची जोखीम नको म्हणून. तेव्हा समारंभाच्या वेळेला विजूताईने तिला भरपूर दागिने घालायला दिले होते. 5 लाखाच्या हिऱ्याच्या बांगड्या, 12 लाखाचा नेकलेस असे बरेचसे त्यांनी आपल्या मुलांसाठी करून ठेवले होते. राहुलच्या डोक्यात जणू सैतान शिरला होता. सलमान खानने त्याला एवढे किडले पिडले होते, त्याला असे झाले होते की केव्हा तो त्याच्या तावडीतून सुटतो. घरातल्या मुलांना आणि त्याच्या बहिणीला हात लावायचा नाही या बोलीवर राहुल या सगळ्या दिव्यासाठी तयार झाला होता. 50 लाखाचा फटका त्याला फारच मारत होता. बाकीचे पोलीस अलीकडून बाकीची माहिती काढत होते. 3rd डिग्री माराला कंटाळून अलीने खरी काय ती माहिती दिली. अर्जुन इनामदारांच्या माहितीनुसार राहुलनं पंढरपूरमध्ये बरोबर पेरणी केली होती. बरोबरच्या गुंड लोकांसाठी पुण्याहून मोटरसायकल चोरल्या होत्या. दरोडा झाल्यानंतर 4 जणांनी वेगवेगळ्या दिशेला जाऊन दुसऱ्या दिवशी दुबईला निघून जायचे असे ठरले होते. राहुलला कल्पनाच नव्हती की त्या 4 गुंडांनी यांच्याबरोबर अजून 2 जणांना आतमध्ये घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे राहुलनं दरवाजा आतून उघडा ठेवला होता. दरोडा दिसला पाहिजे म्हणून गुंडांनी कुऱ्हाडीचे घाव दरवाजावर घातले होते. 6 जण आत आल्यावरती त्यांच्यामध्ये आणि राहुलमध्ये बाचाबाची झाली. त्यांनी धमकी दिली, पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर राहुलच्या बहिणीला उचलून नेतील. आता मात्र राहुल घाबरला. त्याचा आवाज ऐकून सोनिया जागी झाली. ती बाथरूममध्ये जात असताना राहुल तिच्या मागे गेला आणि तिला बाथरूममध्ये बंद करून टाकले. घाईघाईने त्यांनी तळमजल्यावरती जाऊन तिजोरी दाखवली. सगळ्यात कहर म्हणजे तिजोरी उघडीच होती. काही रद्दी पेपरशिवाय तेथे काहीच नव्हते. खालचा आवाज ऐकून सदाशिव आणि त्र्यंबक जागे झाले. त्यांनी गोपाळ आणि आनंदला अण्णासाहेबांना उठवण्यासाठी वर पाठवले. तळमजल्यावरच्या तिजोरीमध्ये काहीच मिळाले नाही म्हणून गुंड चवताळले. एवढी मेहनत करून त्यांना काहीच हाताला लागले नव्हते. वाटेमध्ये 2 गुंडांनी त्यांच्यावरती कुऱ्हाडीचे वार करून गोपाळ आणि आनंदला बेशुद्ध केले. ते बघून सदाशिव आणि त्र्यंबक चवताळले. त्यांनी त्या दोघांवरती भरपूर प्रतिकार केला. बाकीच्या दोघांनी धनत्रयोदशीची पूजा देवघरातून उचलली. याच्यामध्ये थोडेफार दागिने, पैसे, राहुलने आणलेले बिस्किटं आणि सोनियाने केलेले नवीन दागिने होते. धनत्रयोदशीच्या पूजेमधले सर्व सामान, चांदीची भांडी, पैसे, दागिने फटाफट उचलून ठरल्याप्रमाणे ते बाहेर पडणार होते. यांच्यामध्ये राहुलमध्ये भयंकर बाचाबाची झाली. पूजेमध्ये ठेवलेले सामान फक्त राहुल आणि सोनियाचे होते. त्यामुळे पण राहुलला दरदरून घाम फुटला. बाहेर सायरनचा आवाज ऐकताच राहुलने दगाफटका केला आणि आता तो माफीचा साक्षीदार बनू नये म्हणून त्याच्यावरती कुऱ्हाडीचे घाव घातले. राहुलला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या बाबांवरती पण दुसऱ्या गुंडाने धारदार शस्त्राने वार करून गुंड फरार झाले. नरक चतुर्दशीच्या पहाटे हे सगळे भयानक नाट्य अण्णासाहेबांच्या बंगल्यांमध्ये घडत होते. कारण कोण तर राहुल. सगळ्या जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राहुल आणि त्याचे बाबा मृत घोषित करण्यात आले, तर सदाशिव आणि त्र्यंबक जबर जखमी झाल्यामुळे ICUमध्ये भरती होते. गोपाळचा धाकटा भाऊ आनंद पण त्याच्यावर झालेल्या जखमांना सहन करू शकला नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा 8 दिवसानंतर मृत्यू झाला. या सगळ्यातून मिळालं काय? सर्वात जास्त नुकसान सोनियाचं झालं होतं. तिचा नवरा आणि मुलगा या हल्ल्यामध्ये मरण पावले होते. तिच्या आयुष्याची सगळी जमापुंजी धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडली होती ते लुटारू घेऊन गेले होते. दुःख आणि लाज त्याच्यामुळे सोनिया मरणयातना भोगत होती. दिवाळीच्या दिवशी झालेलं नुकसान, घरामध्ये झालेले मृत्यू आणि एकंदरीतच अजिंक्य इनामदाराच्या चौकशीवरून राहुलच या सगळ्या घटनेचा सूत्रधार होता हे कळल्यानंतर अण्णासाहेबांना अतिशय वाईट वाटले. इतक्या वर्षाची कुटुंबाची जवळीक, त्यांना दिलेले प्रेम, माया याचा परतावा त्यांना धोका देऊन केल्यामुळे अण्णासाहेब आणि विजूताई पार दुखावल्या गेले. असंगाशी संग झाल्यामुळे प्राणाशी गाठ पडली होती. असल्या कुटुंबातील मुलगी वधू म्हणून घरी करून घेणे आता त्यांना शक्यच नव्हते. अंजलीचा काहीही दोष नसताना सहस्रबुद्धे शास्त्रींची भविष्यवाणी खरी ठरली होती. अण्णासाहेबांनी श्रीरंग आणि अंजलीचे लग्न मोडल्याचे जाहीर केले. आजची कथा आवडली असल्यास कृपया लाईक करा आणि मित्रमंडळी शेअर करा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.